विदर्भातील प्रसिद्ध व पारंपरिक लाल भोपळ्याची बोंड। हे बोंड चवीला गोड आणि वरून कुरकुरीत असतात। नमस्कार, मी अर्चना। तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। प्रथम लाल भोपळ्याचे साले काढून त्याचे मध्यम तुकडे करावे। गव्हाचे पीठ, किसलेले खोबरं, खसखस, वेलची पूड, साखर हे तुकडे कुकरमध्ये किंवा पातेल्यात थोडे पाणी घालून वाफवून घ्या। शिजवलेला भोपळा कुकरमध्ये पूर्णपणे मॅश करून घ्यावा। मॅश केलेल्या गरम भोपळ्यात साखर घालून नीट मिक्स करावे। भोपळ्याच्या उष्णतेमुळे साखर विरघळण्यास मदत होईल। आता कुकर गॅसवर ठेवून त्यात खसखस, खोबरं व वेलची पूड टाकावी। मिश्रण 10 मिनिटे थंड करून घ्यावे। आता यात थोडे थोडे गव्हाचे पीठ व थोडे मीठ घालून भजीच्या पिठासारखे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही असे मिश्रण तयार करावे। जर तुम्हाला हे बोंड खुसखुशीत हवे असतील तर पिठात 1-2 चमचे रवा किंवा तांदळाचे पीठ घालू शकता। आता आपण त्या पिठाचे घारगे पण बनवू शकतो। त्यासाठी आपण थोडे अजून गव्हाचे पीठ घेऊन ते पोळीच्या पिठासारखं मळून घ्यावे व तेलाचा हात लावून तो पिठाचा गोळा 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवूया। व त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून जाडसर पुऱ्या लाटून घेऊया व गरम तेलात मध्यम आचेवर पुऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे। हे गोड घारगे मऊ आणि चविष्ट लागतात। अशा पद्धतीने आपले मऊसूत घारगे व कुरकुरीत भोपळ्याची बोंड तयार झालेली आहे। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करा। थँक्यू फॉर वॉचिंग।